नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या या नोकरी कट्टा या चॅनलवरती। मी आज तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। एसटी महामंडळात भरती निघालेली आहे। 2025 ची भरती आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आली असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये आपण पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, अर्ज कसा करायचा अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। एसटी महामंडळात भरती निघालेली आहे। 2025 ची भरती आहे। महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे। लेखी परीक्षा इथे नाही आहे। 2025 ची भरती असून इथे त्वरित अर्ज करू शकता। इथे लगेच तुम्ही अर्ज करायचा आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एसटी महामंडळ भरती 2025 ची भरती निघालेली आहे। एसटी महामंडळामध्ये भरती असून अकोला या जिल्ह्यासाठी ही भरती निघालेली आहे। अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर विभागाचे नाव काय आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। महाराष्ट्र शासनाची ही सरकारी जॉब आहे। 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन आहे। वेतन तुम्हाला नियमानुसार सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे, इथे कुठल्याही प्रकारची अर्ज फी सुद्धा इथे नाही आहे। बघा, तुमची निवड इथे मेरिट लिस्टद्वारे होणार आहे आणि नोकरीचे प्रकार कसे आहे तर कंत्राटी स्वरूपाची ही जॉब असणार आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता दिलेला आहे विभागीय कार्यालय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मंगरुळपीर रोड अकोला या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज करायचा। अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर अकोला या जिल्ह्यामध्ये ही भरती असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन पाहूया। बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। अकोला विभागाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये वाशिम अकोला या 2 जिल्ह्यांमध्ये मानद तत्वावर समुपदेशक पदासाठी नेमणूक करणारी इच्छुक उमेदवारांना इथे अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज 8/10/2025 ते 20/10/2025 पर्यंत इथे करू शकतात। टाईम ऑफिसच्या टाईममध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। तुम्ही स्वतः तिथे जाऊन अर्ज करू शकता। कार्यालय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मंगरुळपीर रोड अकोला या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। 21/10/2025 नंतर आलेले अर्ज तुमचे विचारात घेतले जाणार नाही। तुम्हाला स्वयं जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा पोस्टाने अर्ज इथे करू शकता। त्यानंतर शैक्षणिक अर्हता बघा, तुम्हाला इथे काय एज्युकेशन लागणार आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची समाजकार्य या विषयात पदव्युत्तर पदवी, MSW किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील संस्थेतील मानसशास्त्र व प्रमुख विषयातील कला शाखेतील पदवी, MA सायकोलॉजी अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवी, ॲडव्हान्स डिप्लोमा इन सायकोलॉजी जर असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अनुभव समुपदेशन क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, मोठ्या खाजगी संस्थेमध्ये जर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, इथे अटी शर्ती दिलेल्या आहे। राष्ट्रीय राप महामंडळाच्या विभागांमध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांचे मानधन तत्वावर नेमणूक करण्यात येईल। त्याकरिता मासिक मानधन तुम्हाला 4000 रुपये देण्यात येणार आहे। प्रथम 1 वर्षासाठी सदर पदी मानद तत्वावर नेमणूक करण्यात येणार आहे। त्यानंतर त्या काळात तुम्ही जर चांगला आढावा किंवा चांगलं काम बघून आढावा घेण्यात येणार आहे। त्यानंतर तुमची इथे पुढे नेमणूक चालू ठेवण्यात येणार आहे असे इथे सांगण्यात आलेले। कर्तव्य बघा, राप महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये समुपदेशानंतर मानसिक तणावाचे निवारण करणे, त्यासाठी वैयक्तिक संवाद साधून अडचणी समजावून सांगणे किंवा वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे, आवश्यकतेनुसार वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढच्या उपचाराची गरज निर्देशात येणार आहे। बघा, असं तुम्हाला इथे सगळं माहिती दिलेली आहे। किमान 3 वेळा तुम्ही इथे महिन्यातून 3 वेळा भेट देणे गरजेचं आहे।
नेमणुकीचा कालावधी बघा, सदर नेमणूक निव्वळ मानद तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी 1 वर्ष राहील। बघा 1 वर्षासाठी राहणार आहे। तुम्हाला आठवड्यातले फक्त 3 वेळा तिथे जायचं आहे, त्यासाठी तुम्हाला सॅलरी 4000 रुपये दिली जाणार आहे, असं तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे। विभागातील वाढविण्यात म्हणजे नेमणुकीचा कालावधी वाढू पण शकतो किंवा घटू पण शकतो, इथे काय सांगितलेलं नाही आहे। सदर नियुक्ती मानद तत्वावर असलेले राप महामंडळाच्या कोणत्याही संवर्गातील सेवा समावेशांचा समावून घेण्यात येणार नाही किंवा तुम्हाला कुठले नियमित वेतन लागू राहणार नाही आहे, तुम्ही फक्त कंत्राटी असणार आहे, मानद तत्वावर असणार आहेत। इथे असं सांगितलेलं आहे कुठलाही तुम्ही गव्हर्नमेंटचा हक्क गाजवू शकणार नाही आहे, फक्त तुमची कंत्राटी इथे निवड केली जाणार आहे। अर्जदाराची बघा अर्ज करण्याची पद्धत बघा, वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकावा व अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा। सदर अर्ज आपण विभाग नियंत्रक राप अकोला यांच्याकडे दिनांक 20/10/2025 पर्यंत तुम्ही पाठवणे गरजेचं आहे। बघा इथे फुलस्केप पेपरवर टंकलेखन म्हणजे तुम्ही टाईप करून घेऊ शकता, त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन टाका, तुमचा अर्जाचा नमुना, त्यावरती फोटो, एक साईडला कुठल्या पदासाठी अर्ज करताय, त्यामध्ये परत तुम्ही असा मायना बनवून घ्या, तुमचे नाव, स्वतःचे नाव, आईवडिलांचे नाव, किती वर्षाचे आहेत, एज डिटेल तुमचं, त्यानंतर शैक्षणिक अर्हता, अशा पद्धतीचे तुम्ही सगळा अनुभवाचा त्याच्यामध्ये ॲड करा। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही कुठले डॉक्युमेंट जोडलेले आहेत असं सगळं तुम्ही टंकलेखनवरती टाईप करून घ्या आणि त्यानंतर भरू शकता। अशा पद्धतीची ही संपूर्ण जॉबबद्दलची माहिती होती। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।